अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय एवं आनंदमय कलेवरों का विवेचन है. हे ज्या कोश आहेत, कलेवर म्हणजे कोश, त्यांचं विवेचन केलंय. आनंद की मीमांसा में लौकिक आनंद से लेकर उसके उत्तरोत्तर श्रेष्ठ स्वरूपों के वर्णन के साथ ब्रह्मानंद तक की समीक्षा की गई है. आनंद मीमांसा पण आहे आपल्या सिलेबस कॉपीमध्ये दिलंय की आउट ऑफ 108 उपनिषद हे 3 उपनिषद विथ आनंद मीमांसा हे तुम्हाला आहे. तर आनंद मीमांसा म्हणजे आपण आनंदमय कोश आहे ना, इथे 4 दिलेत बघा. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय एवं आनंदमय. शेवटचा जो कोश आहे आनंदमय, सच्चित आनंद, ब्लिसफुल स्टेट. ओके, तिथं फक्त आणि फक्त आनंद म्हणजे ब्लिसफुल स्टेट आहे. तिथे कुठंही दुःख, कंपॅरिझन आणि त्या स्टेजला पोहोचल्यानंतर ते सगळं नाहीये. मग त्याची मीमांसा, तो आनंद कसा आहे त्याची मीमांसा करणं आनंद मीमांसा. में लौकिक आनंद से लेकर उसके उत्तरोत्तर श्रेष्ठ स्वरूप के वर्णन के साथ ब्रह्मानंद तक की समीक्षा की गई है. हे सगळे विचार त्यांनी स्वतःने केलेत आणि त्यांच्या शिष्यांना करायला लावलेले. ठीक है. परमात्मा के आनंद स्वरूप को समझने वालों की स्थिति का भी वर्णन है. ठीक है. भृगुवल्ली में भृगु की ब्रह्मपरक जिज्ञासा का समाधान उनके पिता वरुण ने किया है. तत्वज्ञान को समझाकर उन्हें तपश्चर्या द्वारा स्वयं अनुभव करने का निर्देश दिया गया है. उन्होंने क्रमशः अन्न, प्राण, मन, विज्ञान एवं आनंद को ब्रह्म रूप में अनुभव किया. तब वरुण ने उन्हें अन्नादि का दुरुपयोग न करके उसके सुनियोजन का विज्ञान समझाया. अंत में भगवत भाव प्राप्त साधक की स्थिती तथा उसके समतायुक्त उद्गारों का उल्लेख है. ठीक आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. ओके. आता तैतरीय उपनिषद इंट्रोडक्शन. द तैतरीय उपनिषद बिलॉंग्स टू द कृष्ण यजुर्वेद. हे सांगितलंय मी. हे सगळे ब्रांचेस तुम्हाला दिलेत नाही. अलॉंग विथ सहना ववतु. ओके. द उपनिषद ऑल्सो स्टार्ट विथ द शांती मंत्रा शन्नो मित्रहा. It has 3 chapters, each called a वल्ली. शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली. जसे आपण याच्या आधीचे प्रत्येक यातले पार्ट्स पाहिले होते तसे याच्यामध्ये चॅप्टर आहे. वल्ली म्हणजे वेल. ओके, वाढत जाणारी अशी वल्ली. असे 3 चॅप्टर आहेत. शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली आणि भृगुवल्ली. It is famous for the concept of Panchakosha, the division of the human personality into 5 sheets. The Brahmananda Valli also speak of different levels of bliss enjoyed by being at the different levels. याला म्हणतात आनंद मीमांसा. हे जे सांगितले. It also speaks about the different level. मीमांसा म्हणजे आपण कारण मीमांसा करतो ना, कारण शोधतो. एखादी घटना झाली तर त्याची कारण मीमांसा शोधतो. तसं त्या लेवलला पोहोचल्यानंतर कसं वाटतं. ओके, सो दिस लेवल ऑल्सो स्पीक अबाउट द डिफरंट लेवल्स ऑफ ब्लिस एन्जॉयड बाय बिंग ॲट द डिफरंट लेवल. प्रत्येकाने सांगितलेला अनुभव समाधी अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर सच्चित आनंद किंवा ब्लिसफुल स्टेट पर्यंत पोहोचल्यानंतरचा वेगळा आहे. सो त्याची मीमांसा करणं ते येतं ब्रह्मानंद वल्लीमध्ये. ना कन्सेप्ट ऑफ पंचकोशा ऑलरेडी झालंय, पण थोडंसं बघूयात या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ह्या उपनिषदामधून घेतलेला आहे म्हणून. द कन्सेप्ट ऑफ पंचकोशा इज presented in Brahmanandavalli and Bhrigu According to Panchakosha theory, the human personality is made up of 5 sheets. They are Annamay Kosh, the sheath of food or matter. It is physical body. रिवाइज होते. ऑलरेडी आपण 2-3 वेळा रिव्हिजन केलंय, तर आता हे डोक्यात फिक्स बसून टाका. हे 5 जे कोश आहेत ते. अन्नमय कोश म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं, स्थूल शरीर जे आपण एखाद्या व्यक्तीचं म्हणतो ते. The sheath of food and matter or the physical body, it is called as sthula sharir, gross body. Pranamay kosh, the sheath of vital force made up of 5-fold divisions of prana. Okay, हे पहिला झालं. प्राणमय कोश, the sheath of vital life force made up of the 5-fold divisions of प्राण. ओके, आपण 5 टाईप ऑफ प्राण बघितले होते, आठवतात? लिस्ट डाऊन करा बरं. वायू पाहिले होते 5 टाईपचे. तर आज तसंही एक्झाम असणार होती ना तुमची, आज नाही काल. विच आर द 5 टाइप्स ऑफ वायू? वायू, उदान वायू, अपान वायू, समान वायू आणि लोकेशन्स वरून आठव. प्राणवायू, करेक्ट. आणि प्राण, व्यान, उदान, अपान,
समान. ओके, समान. समान. ठीक आहे. मग हे सगळे जे वायू आहेत ते येतात. आणि उपवायू लक्षात आहे? उपवायू सांगा कोणकोणते? प्रयत्न करा. नाग, कृकल, कूर्म, धनंजय. आठवतात का? ते आठवत. 5 जे आहेत ते मेन वायू होते आणि 5 उपवायू होते. ठीक आहे. हा, हे ते नव्हते 5 आठवत. आणि 5 10 लक्षात ठेवायचे. ते सगळे येतात प्राणमय कोशच्या अंडर. ठीक आहे. आता प्राणमय कोश द शीट ऑफ व्हायटल लाईफ फोर्स मेड अप ऑफ द 5 फोल्ड डिव्हिजन ऑफ प्राण. प्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वायूचा आपण इम्पॉर्टन्स हठयोगाच्या सुरुवातीला बघितलेलं आहे. म्हणून हठयोगामध्ये ब्रिदिंगला खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे. म्हणजे पतंजलींच्या अष्टांग योगमध्ये पण दिलेला आहे, पण याचा इम्पॉर्टन्सचा एक वेगळं सूत्र पण त्यांनी सांगितलं की प्राण इतका इम्पॉर्टंट का आहे. ओके, स्थूल शरीर तर इम्पॉर्टंट आहे, पण त्याही पेक्षा प्राण आणि आपल्या नाडींमधून वाहणारा पण प्राणवायूच आहे. जो जर डिस्टर्ब झाला तर कसं आपल्याला अजीर्णत्वम, कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम होतं. ते आपण वसिष्ठांच्या याच्यात पाहिलं, योग वसिष्ठांच्या. ओके, सो प्राण जे आहेत ते प्राणमय कोशाच्या अंडर येतात. ते सहज डोळ्यांनी दिसणारे नसतात, पण त्यांचा प्रेझेन्स आपल्या बॉडीमध्ये आहे. वात वाढला आहे आपण म्हणतो, क्रॅम्प्स येतात. ओके, गोळे येतात हातापायात. ते काय असतो? तो वायूच आहे, जो ज्याचा जेव्हा प्रकोप होतो शरीरामध्ये, वात वाढतो किंवा गोळे येतात, ते झाला वाताचाच परिणाम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वायू आहेत आणि त्यांचं एक्झिस्टन्स आहे आणि त्यांच्या एक्झिस्टन्सच्या अंडरच आपल्या बॉडीमध्ये प्रोसेसेस होतात. असंच ब्लड सर्क्युलेट कुठल्या म्हणजे कम्प्लीट या टोकापासून त्या टोकापर्यंत होत नाही, त्याला वायूची दिशा लागते. ओके, असंच रेस्पिरेशन होत नाही. असंच अपान वायूच्या म्हणजे असंच आपण म्हणतो ना अर्ली मॉर्निंग अराउंड 5 o'clock जो असतो तो नॅचरली अपान वायू चांगला असतो. म्हणून त्यावेळेस जर आपण म्हणजे फ्रेश होत असू, युरिन मोशन पास करत असू, तर नॅचरली होऊन जाते, कारण त्यावेळेस जे आहे फोर्स चांगला असतो अपान वायूचा. म्हणून त्या त्या क्रिया होण्यासाठी ते वायू बॉडीमध्ये असणं आणि ते वेल फंक्शन असणं, त्यांचं फंक्शनिंग लेवल चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, इट गिव्स लाईफ टू द अन्नमय कोश. हा, प्राणमय कोश गिव्स लाईफ टू द अन्नमय कोश. ओके, आता हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे मनोमय कोश, द शीट ऑफ माइंड कन्स्टिट्यूटेड बाय द ज्ञानेंद्रियाज अँड मनस. इट इज द कॉग्निटिव्ह फॅकल्टी. ओके, हे आता हळूहळू आपण आतमध्ये जातोय टुवर्ड्स आनंदमय कोश. तर प्राणमय कोश झाला, मग आपण आनंदमय कोश झाला, त्यानंतर आपण प्राणमय कोशचा उपयोग करून घेऊन प्राणायाम करून हळूहळू वी मूव्ह टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी, दॅट इज टुवर्ड्स आनंदमय कोश. त्याच्यामधला जो आहे तो मनोमय कोश. मनोमय कोश हा ब्रिज आहे इट्स बिटवीन अन्नमय कोश आणि स्पिरिच्युअल. आनंदमय कोशच्या मधला ब्रिज आहे. द शीट ऑफ माइंड कन्स्टिट्यूटेड बाय ज्ञानेंद्रियाज अँड मनस. ओके, ज्ञानेंद्रियांकडून जे काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि माइंड करून, आपल्या माइंडचं स्टेटस पण इम्पॉर्टंट आहे त्यावरती, की आपण कुठली गोष्ट कुठल्या प्रकारे म्हणजे त्याला ग्रहण करतो आपण. ओके, तेही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये येतील माइंडचे टाईप. आणि इट इज अ कॉग्नेटिव्ह फॅकल्टी. ओके, कसं कॉग्निशन म्हणजे रिसिव्ह कसं करतो. एखादी समजा घटना घडली आहे तर 5 वेगवेगळ्या व्यक्ती ती घटना बघत असतात. प्रत्येक जण ती घटना वेगवेगळ्या प्रकारे परसिव्ह करते. ओके, तर त्याला म्हणतात कॉग्निटिव्ह फॅकल्टी, कॉग्निशन. कन्सेप्ट ऑफ पंचकोशा कंटिन्यू केलंय. तर पंचकोशास आर विज्ञानमय कोश. पहिल्या 3 कोशांचं झालं मागे. त्यानंतर चौथा आहे विज्ञानमय कोश, द शीट ऑफ बुद्धी और इंटेलेक्ट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर नॉलेज, विल, डुअरशिप, डिसिजन मेकिंग, डिस्क्रिमिनेशन एक्सेट्रा. अँड प्राणमय, मनोमय अँड विज्ञानमय कोशा टुगेदर आर कॉल्ड ॲज सूक्ष्म शरीर. आधी आपण बघितलं फक्त अन्नमय कोशला स्थूल शरीर म्हटलंय. ओके, आणि मग त्याच्या खाली जे 3 येतात ना, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, या तिघांना मिळून सूक्ष्म शरीर म्हणतात. विज्ञानमय कोशचं थोडंसं डिटेल बघा. द शीट ऑफ बुद्धी और इंटेलेक्ट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर थोडंसं हायर. आता माइंडचं जे आहे थिंकिंग, विचार करणं किंवा काय होतं इथे थिंक करणं, आणि ज्ञानेंद्रियांकडून आणि मनाकडून जे काही तुम्ही परसिव्ह केली आहे इन्फॉर्मेशन
ती कंटेम्पलेट करणं, त्याच्यावरती विचार विनिमय करणं इथपर्यंत होतं. याच्या पुढची स्टेज जी आहे ती विज्ञानमय कोशामध्ये, त्याच्या थोडीशी पुढची बुद्धी आणि इंटलेक्ट यूज करून केलेली. मग त्याच्यामध्ये काय येतं, दिस कोशा इज रिस्पॉन्सिबल फॉर नॉलेज, विल, डुअरशिप, डिसिजन मेकिंग, डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन मध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज सत असत, म्हणजे रिअल आणि अनरिअल काय आहे. ज्ञान योगामध्ये आपण जे बघितलं होतं ते विज्ञानमय कोशाशी रिलेटेड आहे. आपण जे 4 साधना चतुष्टय बघितले होते, ओके, त्याच्यामध्ये आपण विवेक, वैराग्य, षटसंपत्त आणि मुमुक्षुत्व हे सगळं पाहिले होते. ते जे आहेत ते आपल्या विज्ञानमय कोशाशी जास्त क्लोज आहेत. ओके, the pranamay, manomay and vijnanamay kosh together are called as sukshma sharir, that is subtle body. And then fifth kosh, anandamay kosh, the sheath of bliss. The sheath of bliss, this refers to bliss that is experiences during deep sleep state. Okay, anandamay kosh, sheath of bliss, this refers to the bliss that is experiences during deep sleep state. It is indescribable and is said to be the bliss of the Atman. कंपॅरिझन अशाशी करतात की डीप स्लीप स्टेट म्हणजे सुषुप्ती, गाढ निद्रा म्हणतात त्याला. ओके, म्हणजे आपल्याला त्यावेळेस गेल्यानंतरचं काही आठवत नसतं, म्हणजे आनंदमय कोशापर्यंत गेल्यानंतरचं काही आठवत नसतं, किंवा ती अशी अवस्था आहे की ज्यावेळेस आपल्याला आपण कॉन्शियस नसतो. ओके, नाउ इट इज इनडिस्क्रायबेबल अँड इट इज सेड टू बी ब्लिस ऑफ द आत्मन. ते डिस्क्राईब करता येण्यासारखं नाहीये आणि इट इज द स्टेट ऑफ ब्लिस ऑफ आत्मन. एव्हरी आनंदमय कोशा इज नॉट द आत्मन बट इट इज द क्लोजेस्ट शीट टू आत्मन. आनंदमय कोश म्हणजे आत्मन नाहीये, पण आत्मनला म्हणजे आपल्याला सेल्फ रिअलायझेशन झालं आहे. आत्मनला आपण म्हणतो ना, आपण शरीर जे आहे ती फक्त आपली उपाधी आणि अविद्या आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये एक एक आत्मन आहे. शरीर हे तात्पुरती दिलेले कपडे म्हणू शकतो, किंवा आपण कसं एक कपडे काढून दुसरे, एक घालून दुसरे काढतो, सो तसं आपल्याला तात्पुरती अमुक एक जन्मासाठी दिलेलं असं शरीर आहे. अदरवाईज सगळ्यांचं आत्मन हे फिक्स म्हणजे एक आहे. आणि त्या त्या आयुष्यामध्ये तुमचा जो प्रवास आहे तो त्या आत्मनपर्यंत, सेल्फ रिअलायझेशन पर्यंत व्हावा, हे पंचकोशाची थिअरी. ठीक आहे, आणि ते पण कशासाठी, टू गेट रिलीज फ्रॉम पेन अँड सफरिंग. ओके, पेन सफरिंग पासून दूर जाण्यासाठी आणि सच्चित आनंद किंवा निखळ आनंद मिळण्यासाठी, तुमचं रिअल सेल्फ कळण्यासाठी आपल्याला सेल्फ रिअलायझेशन पर्यंत जायचं आहे. आणि त्यासाठी मेडिटेशन आणि म्हणजे योगा थ्रू आणि पंचकोशांच्या त्या जर्नी थ्रू आणि अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत जाण्याची जी त्यांनी जर्नी सांगितली, काय काय करायचं प्रत्येक कोश स्ट्रेंथन करण्यासाठी, हे सगळे जे आहे तैतरीय उपनिषद मधले. सो विच इज द क्लोजेस्ट शीट टू आत्मन, आनंदमय कोश इज द क्लोजेस्ट शीट टू आत्मन, हे लक्षात ठेवा. नाउ समरी ऑफ शिक्षावल्ली. शिक्षावल्ली इज द वेदांग which deals with science of pronunciation. Therefore, Shikshavalli begins with the setting forth the different components of Vedic chanting. Varna, that is alphabet, Swara, that is intonation, Mantra, duration, Bala, stress, Sama, medium, mode of pronunciation, and Santana, conjoining of letters. It also contains 5 kinds of meditations about the interconnectedness of everything. ओके, 5 टाईपचे मेडिटेशन बद्दल पण त्यात सांगितलेलं आहे. आणि मेनली ग्रामरशी रिलेटेड आहे, बघितलं असेल तुम्ही तर, सायन्स ऑफ प्रोनाउन्सिएशन. ओके, सो हे सगळे जे आहेत याचं एक्सप्लेनेशन शिक्षावल्लीमध्ये येतं. शिकवताना काय इम्पॉर्टंट आहे ते, जसं मी मगाशी सांगितलं. अ टीचर्स प्रेयर अबाउट द स्टुडंट हू शुड अप्रोच हिम इज presenting the 4th section, that is Anuvaka. There is also a section which deals with ethical duties of all the human beings. Okay, हे फक्त लक्षात ठेवा, हे काय पाठ करायची गरज नाहीये, कारण याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला तर मी आता जो कोशांचा सांगितला ना तो इम्पॉर्टंट आहे. बाकी इंट्रोडक्शन टू दिस 3 उपनिषद होते, त्यातलं एक कितपत डीप जाल इतकं म्हणजे डीप मध्ये आहेत, पण ते लेवल 4ला आहेत प्रत्येक हे 3च उपनिषद परत लेवल 4ला आहेत, पण डीप मध्ये. ओके, मग तुम्ही फक्त हे माहिती करून घ्या की प्रत्येक वल्लीमध्ये काय काय आहे. एकूण 3 वल्ली आहेत, कुठल्या वल्लीमध्ये पंचकोश आहे, इथपर्यंतच लक्षात ठेवा. ओके,
सो देर इज ऑल्सो अ सेक्शन विच डील्स विथ एथिकल ड्युटीज ऑफ ऑल द ह्युमन बिंग. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की एथिकल ड्युटीज काय आहेत ह्युमन बिंगच्या, तर ते कुठल्या वल्लीमध्ये येतात, तर ते शिक्षावल्लीमध्ये येतात. Most famously, the 11th Anuvak contains the instruction by the Guru to the students who have completed their studies, beginning with Satyamvada Dharmam Chara, speaks the truth, follow righteousness. त्यांनी ज्यांनी कंप्लीट केलं आहे गुरुकुलमध्ये त्यांची शिक्षा आणि ते आता त्यांच्या पुढच्या मार्गाला जाणार आहेत, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन पुढचं आयुष्य जगणार आहेत, त्यांच्यासाठी स्पीक द ट्रूथ, फॉलो रायटियसनेस हे त्यांनी मंत्र दिलेला आहे, तो पण शिक्षावल्लीमध्ये सांगितलाय. द 12th अँड लास्ट अनुवाक कंटेन्स एक्नॉलेजमेंट ऑफ द आउटगोईंग स्टुडंट्स. ओके, हे फक्त लक्षात ठेवा काय काय येतं ते. नाव समरी ऑफ ब्रह्मानंद वल्ली. The Brahmananda Valli begins with declaration Brahma Vidapnoti Param. The knower of Brahman attains the highest. Okay, this we know की जो ज्याला ब्रह्मन ही कन्सेप्ट कळली आहे तर तो ही attains the highest. It then defines Brahman as Satyam Jnanam Antaram Brahma. Brahman is truth, knowledge and infinity. This is considered to be the Swarupa Lakshana, intrinsic characteristic of the Brahman. The Brahmananda Valli next proceeds to describe the Panchakoshas, 5 sheets of the human personality. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा रिपीट झालेत 5 sheets of human personality. So बघितलं असेल तर इट्स कम्प्लिटली रिलेटेड टू ब्रह्मन. ओके, knower of Brahman is the highest, attains the highest. The Brahmananda Valli is famous for आनंद मीमांसा, इव्हॅल्युएशन ऑफ द आनंद. जसं मगाशी म्हटलं कारण मीमांसा आपण करतो ना, तसं आनंदची मीमांसा म्हणजे खोदून काढणे की कुठल्या गोष्टीतनं आनंद मिळतो. आणि ज्यांनी त्या लेवलपर्यंत आनंदमय कोशपर्यंत जे गेले त्यांची मीमांसा करणे की त्यांना काय फील झालं, मग त्यांनी कसं अचीव केलं आनंदमय कोशपर्यंत जाणं, ते सगळं. ठीक आहे, कारण आपण बघितलंय की अनडिस्क्रायबेबल आहे. आनंदमय कोशपर्यंत पोहोचणं हा जो आनंद आहे तो सुषुप्ती निद्रा म्हणजे गाढ निद्रेसोबत कम्पेअर केलाय आणि इनडिस्क्रायबेबल आहे. तो असं सांगण्यासारखं नाहीये, पण तिथपर्यंत जाण्याचा रूट तरी गुरु शिष्याला सांगू शकतो. The Upanishad provides an estimate of different level of bliss, starting from human bliss and ending in Hiranyagarbha's bliss. हिरण्यगर्भ कन्सेप्ट सांगितलेली. हिरण्यगर्भ म्हणजे काय, आपण रीड केली होती बघा लेवल 2च्या नोट्स मधून. व्हॉट इज हिरण्यगर्भ? It's again a name of the Brahman. ब्रह्मन, येस. अजून थोडासा नावं लक्षात आहेत. वेगवेगळ्या फिलॉसॉफीमध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये, फिलॉसॉफी एकच आहे, उपनिषदांमध्ये ब्रह्मन या कन्सेप्टलाच अजून वेगवेगळी नावं दिली. कन्सेप्ट तीच आहे. आता इथं हिरण्यगर्भ आलंय, ब्रह्मन आहे, अजून पुरुष पुरुष आहे. बरोबर, अजून विरिन्सी आहे, विरिन्सी. बरेच आहेत, 5-6 आहेत. आता तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये पुन्हा जा आणि ते रीड करा. सगळ्या ज्या आपल्या ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये यांचा रेफरन्स आलेला आहे. कुठून उत्पत्ती झाली जगाची हे सांगण्यासाठी पुरुष जे आहे, ब्रह्मन जे आहे आणि हिरण्यगर्भ जे आहे, त्या कन्सेप्ट सेमच आहेत. ठीक आहे. However, the import of Anand Mimamsa is that the highest level of bliss that can be enjoyed, namely the bliss of Hiranyagarbha, can be enjoyed by a man who is well versed in the Vedas and is devoid of desires. Okay, desires म्हणजे इच्छा आकांक्षा ज्यांनी सोडून दिलेल्या आहेत and well versed in the Vedas. So वेदांचा ज्याचा अभ्यास चांगला आहे आणि डिझायर्स म्हणजे आपण स्थितप्रज्ञ व्यक्तीचं बघितलं होतं, त्याला काही डिझायर्स नाही आहेत, अशी जेव्हा व्यक्ती होईल तिला आनंद मीमांसा कळेल किंवा ती या स्टेज पर्यंत पोहोचू शकेल. कुठल्या? आनंदमय कोशच्या. ओके. द भृगुवल्ली बिगिन्स विथ भृगु आस्किंग हिज फादर वरुण टीच मी अबाउट ब्रह्मन. ओके, आता भृगु आणि वरुण या दोघांमधली ही कथा आहे. वरुण रिप्लायज बाय सेईंग, कथा म्हणण्यापेक्षा क्वेश्चन आन्सर आहे. वरुण रिप्लायज बाय सेईंग दॅट फ्रॉम विच ऑल द बिंग्स ओरिजिनेट, इन विच ऑल द बिंग्स एक्झिस्ट अँड इन टू विच ऑल बिंग्स मर्ज. ओके, पंचमहाभूतांपासूनच शरीर बनलेलं आहे, ते शेवटी पंचमहाभूतांमध्येच मर्ज होतं. दॅट इज कॉल्ड ॲज ब्रह्मन.
Bhrigu meditates on this and comes to the conclusion that Annam, food is Brahman. Varuna asks him to meditate and know more about the Brahman. Okay. Now Bhrigu then meditates and realizes prana, vital life energy, manas and vijnana as Brahman during subsequent meditation. मुलाला ब्रह्मनचा अर्थ माहिती करून घ्यायची इच्छा असते. तो एकदा जातो, मेडिटेट करून येतो आणि सुपरफिशियल लेवलचं मेडिटेशन. त्याला वाटतं शरीर म्हणजेच अन्नमय कोश म्हणजेच हे आहे, ब्रह्मन आहे. पुन्हा तो वडिलांकडे येतो, पुन्हा वडील सांगतात की अजून डीप लेवलला जायची गरज आहे, तू खूप सुपरफिशियल लेवलला मेडिटेशन करतोय. असं पुन्हा जायचा, पुन्हा यायचा, पुन्हा जायचा, पुन्हा यायचा. मग हे प्रत्येक वेळेस तो वेगवेगळा अनुभव सांगायचा. आधी त्याने अन्नमय कोश सांगितलं, मग प्राण सांगितलं, मग मनस सांगितलं, मग विज्ञान सांगितलं, इंटरलेक्ट ॲज ब्रह्मन ड्युरिंग सबसिक्वेंट मेडिटेशन. Varuna, however, asked him to try and understand Brahman better through concentration. अजून डीप लेवलला जायला ते सांगतात वडील मुलाला. Finally, Bhrigu comes to the realization that Ananda, bliss, is Brahman. The import of Bhriguvalli is that through all the four sheets, Annamay, Pranamay, Manomay and Vijnanamay Kosh are manifestations of Brahman. Anandamay Kosh is the closest to Brahman. Okay, हाच क्वेश्चन ह्याच्यावरती विचारतात. येस, तुम्हाला जितकं आहे ना तेवढंच मी हे ठेवलेत, बाकीचे कट केलेत. कारण बाकीचे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. विचारून प्रश्न याच्यातला कठोपनिषद मधला सेन्स ऑर्गन्स आणि ते रथाचं जे कंपॅरिझन आहे त्यातला प्रश्न विचारतात. आणि याच्यामधला आनंदमय कोश किंवा ब्रह्मनच्या आत्मनच्या जवळचा सगळ्यात जवळचा कोश कुठला आहे तो प्रश्न विचारतात. आणि प्रश्नोपनिषद मधले 5 प्रश्न जे आहेत ना ते लक्षात ठेवा. त्या प्रश्नांची उत्तरांपेक्षा ते प्रश्न लक्षात ठेवा, कोणकोणते आहेत त्याच्यावरती विचारता प्रश्न विचारतात. ठीक आहे, आणि फक्त इंट्रोडक्शन आहे. येस, आता नेक्स्ट संडेसाठी एक्झामिनर कन्फर्म झाले. ठीक आहे, नेक्स्ट संडेला फक्त टायमिंग आपण बघूयात, कारण त्यांच्या इथे ते प्रॅक्टिस चालू आहे. तर प्रॅक्टिससाठी टायमिंग फक्त बघूयात आपण. पण संडेची एक्झाम कन्फर्म आहे नेक्स्ट. ओके, त्यामुळे संडे फ्री ठेवा, त्या दिवशी काय ठेवू नका. सकाळच्याच वेळेमध्ये होणार आहे आणि 2च तास लागणार आहे प्रत्येकाला. 15-15, 20-20 मिनिटं. थोडंसं डिटेलमध्ये घेतील मॅडम, पण 20 ते 25 मिनिटं एकाची होईल, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी. कारण त्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे एक्झामचा. दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या नंतर कधी मॉक टेस्ट घ्यायची आहे आणि तुमचं लेवल 1ची एक्झाम द्यायची आहे, ते त्या पुढच्या रविवारच्या एक्झाम वरती ठरेल. त्यामुळे ती एक्झाम व्यवस्थित द्यायची. प्रॅक्टिकल राहणार आहे का? थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही आहेत ना? हा, म्हणजे आपण कम्प्लीट एक्झाम घेऊया इन्स्टिट्यूट लेवलचीच. हो. ठीक आहे. आणि ऑफलाईन ना? ऑफलाईन तिथे येऊनच. फक्त टायमिंगचा एक हे राहील, एक्झाम कन्फर्म आहे पुढच्या रविवारी. शनिवारी आपण ही प्रॅक्टिस घेणार आहोत जी तुमची काल राहिली घ्यायची. हा, जी काल आपण 5-5 आसनं वगैरे सांगितली ना, त्यात मग मी तुम्हाला अजून करेक्शन सांगेन, कसं आन्सर करायचं सांगेन. हा, बोल ना. आपण रविवारची एक्झाम म्हणजे सकाळच्या वेळेत वगैरे घेऊ शकतो का? सकाळच्याच वेळेत घेणार आहोत. आणि शनिवारी तुमची शनिवारी जी काल राहिली ना तुमची 5-5 आसनं, मी तुम्हाला टॉपिक दिले होते, ती शनिवारी आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि तिथेच आपण नेती शिकणार आहोत. प्रॅक्टिकलचं जे नेती आहे ना ते. त्यामुळे शनिवारी पण आपल्याला साधारण 2-2.5 तास लागणार आहे. ते प्रिपरेशन ठेवा आणि रविवारी एक्झामचं प्रिपरेशन ठेवा, कारण त्याच्यानंतर मग रविवारी भेटायची गरज नाही. आपण फक्त तयारीसाठी शनिवार आणि हवं तर वीकडे मध्ये हे करत जाऊ, म्हणजे तुमचा रविवार नको एंगेज ठेवायला. ठीक आहे, एक्झामच्या प्रिपरेशनची सुरुवात करा असं मी सांगेन. आता तो जो फ्लो आलाय अभ्यासाला त्या फ्लो मध्ये राहा. ओके, हा, टीचिंग प्रॅक्टिसेस शिकवायचे ते बघूयात आपण.
आणि ना याची मुद्राची एक PDF पाठवते मी. मुद्रा क्वेश्चन्स कसे विचारणार आहे, शनिवारी आपण जे टॉपिक घेणार आहोत ना, तुम्हाला मी सांगितलंय, तर तुम्ही पुढे येऊन जेव्हा शिकवणार ना तुमचा टॉपिक, समजा 5 आसनं आणि तुम्हाला जे काही मी सांगितलंय ते जेव्हा तुम्ही एक्सप्लेन कराल ना, तेव्हा मी त्याच्यावरती कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतात ते सांगेन. ओके, म्हणजे शनिवारी आपली कम्प्लिटली प्रॅक्टिकलची रिव्हिजन होणार आहे. तुम्हाला आता या आठवड्यामध्ये प्रॅक्टिकल, थिअरी सगळ्याची रिव्हिजन करायची आहे, कारण थिअरी पेपर पण आहे संडेला. थिअरी पेपर ऑनलाईन देणार आहे आणि प्रॅक्टिकल तिकडे येऊन ऑफलाईन घेणार आहे. ओके, थिअरी पण मी माझ्या समोरच पेपर देणार आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला प्रेझेंट राहावं लागणार आहे. ओके, फक्त ती ऑनलाईन तुम्ही कशी एक्झाम देणार आहे ते मला सांगा, म्हणजे मी तसं प्रिंटआउट काढून आणेन. तुम्हाला प्रेफर काय करायचंय, ऑनलाईन की ऑफलाईन? थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही पण? ऑफलाईन चालेल. दोन्ही पण ऑफलाईन चालेल? हो. हा, मग चालेल, तसं करूया. मग मी प्रिंटआउट काढून आणते, फक्त 2-3 तासांचं प्रिपरेशन ठेवा. आणि अर्ली मॉर्निंग मे बी माझ्या मते होईल, कारण नंतर मग त्यांचे प्रॅक्टिसेस सुरू होतात आणि त्या सगळ्याचे आपण रिव्हिजन शनिवारी घेऊया. सो शनिवार रविवार पुढचा जो आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे, तो फ्री ठेवा सगळ्यांनी. त्या दिवशी वेगळं काही ठेवू नका. एकदा तो वीकेंड होऊन गेला की नंतर फक्त तुम्हाला एक मॉक टेस्ट द्यायची आहे. मॉक टेस्टमध्ये पुन्हा तेच प्रॅक्टिकल, थिअरी आणि मेन एक्झामिनर जे असणार आहे तुमचे, त्यांच्या थ्रू ती एक्झाम होईल आणि मग डायरेक्ट तुमची फायनल एक्झाम असं असणार आहे. शनिवारी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. टेस्ट 6 ते 15 नाही होणार ना, कारण मी नाहीये आहे ना लक्षात. 6 ते 15 आता ऑक्टोबरची 6 तारीख ते 15 तारीख. पुढच्या विकेंडला काय येतं? 2. पुढच्या विकेंडला नाही, पुढच्या विकेंडला हा, मग ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्या- मॉक नाही, टेस्ट mock साठी to 6 ते 15 नकोय ना? हा शक्यतो म्हणजे हा, नाही तर हा. मग मॉक टेस्ट ना ऑनलाईन असणार आहे बहुतेक. ही आपण ही बरं. इन्स्टिट्यूटची ऑफलाईन घेऊया. मग ऑनलाईन ओके. असेल तर मॉक टेस्ट मध्ये येऊन टाका की सगळ्यांसोबत. हो, करता येईल, मग हा, तिथे करून आणि घेऊ. मग फायनल एक्झाम आपण सगळ्यांनी एकत्र ठरवू. हो हो तुमच्या पुढच्या आठवड्यातल्या एक्झाम वरती ठरवा तुम्हाला हो. कसं वाटतंय. माझ्या मते तरी तुम्ही लेवल 1 सहज अपियर करू शकता आणि सहज पास व्हाल सगळेजण. ठीक आहे, त्यामुळे मग ती प्रिपरेशन ठेवा. आता कधी करायचं, कसं करायचं ते. अगदी दिवाळीच्या आधी नाही झालं ना तरी दिवाळी नंतरच्या पहिल्या आठवड्यात लगेच देऊन टाकायची. एक आठवड्याभराने इतका फरक नाही पडणार, कारण अभ्यास आत्ताच हरकत म्हणून मी नाही. सांगते, करून घ्या. ओके, दिवाळीच्या आधीच पॉसिबल झाली तर घेऊन टाकूयात, म्हणजे लेवल 1 फायनल एक्झाम ना? सगळ्यांना चालत असेल तर. ठीक आहे, काही हरकत नाही. 22ला वगैरे काहीतरी एक्झाम दिवाळी सुरू होती, 21-22ला त्या विकेंडला. मग जर त्याच्या आधी मॉक टेस्ट झाली, मी ना एक्झाम कॅलेंडर बघते, 1 तारखेला एक्झाम कॅलेंडर लागेल, मी शेअर करते तुम्हाला. हो, मग तुम्ही चालेल. डेट ठरवा. त्याच्या आधी आपल्या एक्झाम होऊन जातील, एक तरी एक्झाम आपली होणार इन्स्टिट्यूटची. मग तुम्हाला तुमचा अंदाज येईल. आणि किती म्हणजे काही असलं तरी पास तर तुम्ही 100% होणार आहे, कारण तितकं तुमचा रिप्लाय आहे मला. म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही समजून घेता, त्यावरून माझा अंदाज मी सांगते ऍज अ टीचर की लेव्हल 1 सोपी आहे, लेव्हल 1 अवघड नाहीये. फक्त आता इथून पुढचे जे आपण 3-4 आठवडे हे ना, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन कनेक्टेड राहा. आता मध्ये गॅप टाकू नका फक्त. ठीक आहे, जसं आता मी प्लॅनिंग केलंय ना, त्यात रोज 2-2 तास तरी अभ्यासासाठी काढा आणि ते जे झालेलं आहे ना एकदा तरी ते परत रिवाइज करत राहा. वाटतं आपल्याला झालंय, पण अवघड जातं जेव्हा आपण एक्सप्लेन करायला जातो तेव्हा. ठीक आहे, येस. हा, मला आता हे टीचिंग प्रॅक्टिसेस घ्यायचंय, तो एक टॉपिक घेऊया आणि मग झालंय, डन आहे. एक मी लिंक पाठवते CPR ची, म्हणजे कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन. आपल्याकडे लेक्चर झालं होतं त्याची लिंक आहे ती, आणि फर्स्ट एड, अशा 2 टॉपिक कव्हर केलेले. ती लिंक पाठवते, ते ऑनलाईन बघायचंय. आणि तुमचे लेवल 1 ला तुम्हाला गुरूंचं नाहीये एक्सप्लेनेशन, बट स्टील माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या गुरूंबद्दलची मी एक्स्ट्रा सांगते. लेवल 1च्या याच्यामध्ये म्हणजे विवेकानंद आणि हे त्यांचे एक्सप्लेनेशन, त्यांचं लाईफ स्केचेस नाही आहेत लेवल 1 ला, बट स्टील आपण करून ठेवूयात. मी सांगेन, हो. तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही दिवाळी नंतर द्या. ते प्रेझेंटेशन मध्ये आता वेळ घालवू नका. नावं दिलेली आहेत प्रत्येकाला, नावं दिली आहेत त्याप्रमाणे- सगळ्यांना, पण ते लेवल हो, 2 साठीच आहे, लेवल 2 साठीच होतं. बरोबर, पण बरोबर. पण मी तुम्हाला थोडंसं अंडरलाईन करून देईन की यांचं मेन फंक्शन काय आहे, म्हणजे यांनी काय काय केलंय, विवेकानंदांनी ओके. काय केलंय, रामकृष्ण परमहंसांनी काय केलंय, आणि औरोबिंदो स्वामींनी काय केलंय. ते सगळं मी त्यांचं मेन जे आहे ना मी सांगेन माझ्याकडून.
आता त्याच्याकडे नका लक्ष देऊ. त्याचं आपण निवांत लेवल 2 च्या आधी प्रेझेंटेशन करून घेऊयात, मग लेवल 2 देऊयात. ठीक आहे, येस, चालेल. आता लेवल 1च्या ज्या नोट्स आहेत ना त्या काढा आणि त्यातनं टीचिंग वरती, याच्यावरती टीचिंग प्रॅक्टिसेस वरती पण थोडेसे क्वेश्चन, एक 10 मार्कांचा प्रश्न विचारतात. आता पेज नंबर जिथं स्ट्रेस संपलं होतं ना आपलं 59 आहे. हा, मग ते 59 पेज नंबर काढा. टीचिंग Chapter 10, प्रॅक्टिसेस चॅप्टर 59. 10. हो. हे सगळं नाही रीड करणार आहे, हे तुम्ही रीड करायचंय. टीचिंग योगा आहे, सगळ्यांना सापडलंय? हो, सापडलं. हा हा. So, as a yoga practitioners and educators, one of our main tasks is to create a zone of respectful silence in which others can explore and express their thoughts and feelings, and learning and teaching happens most effectively. ठीक आहे, बाकीच्या टीचिंग आणि लर्निंग ऍक्टिव्हिटी सारखं नाहीये. दिस थिंग इज समथिंग डिफरंट. फरक काय असणार आहे बाकीच्यांच्या आणि आपल्या याच्यामध्ये? आपल्याकडे थोडासा स्टिलनेस जास्त असणार आहे, शांतता जास्त असणार आहे. बाकीच्या एक्सरसाइजेस मध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक असतं जे तात्पुरत्या स्वरूपात आपल्या डोक्यामधले विचार बाजूला ठेवतं. पण इथं आपण काय करतो योगामध्ये, तो स्टिलनेस जो असतो ना, ती शांतता असते, ती उलट आपल्याला इंट्रोवर्ट करायला मदत करते. आपण अवेअरनेस आणायला सांगतो आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये. चांगलं आणि वाईट किंवा दुसऱ्या एक्सरसाइज पॅटर्नशी आपण कम्पेअर करत नाहीये, आणि हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे हे सांगत नाही. प्रत्येक एक्सरसाइज पॅटर्नचा आपला आपला पार्ट आहे. पण स्पिरिच्युअल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला आपल्याशी कनेक्ट करण्यासाठी योगा इम्पॉर्टंट का आहे त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलंय. द वर्ड सायलेन्स इज डिफाईन्ड इन मैत्री उपनिषद by many names. According to the silence is tranquil, soundless, fearless, sorrowless, blissful, satisfied, steadfast, immovable, immortal, unshaken, and enduring. Practicing silence allows us to become attuned not only to our inner wisdom but also to the presence of others, and that is why they need from us. That is what they need from us. Good listener, participating in conversation without imposing our needs, agendas or anxieties. We learn to pause rather than push. ओके, आपल्याला ऑलरेडी स्पीड खूप झालंय आपल्या लाईफला. आपल्याला थोडंसं ओढायचंय, आपल्याला थोडंसं स्टिलनेस हवाय, आपल्याला थोडंसं निवांतपणा हवाय. ओके, रिलॅक्स्ड ॲटिट्यूड मेंटेन करा, असं आपण भगवद्गीतेमध्ये बघितलं होतं. हेल्दी लिव्हिंग ॲज पर भगवद्गीतेचं जेव्हा आपण PDF PPT बघत होतो ऑनलाईन, तेव्हा आपण एक महत्वाचं वाक्य वाचलं होतं जे खरंच त्याच्यावरती फोकस करण्यासारखं आहे की मेंटेन रिलॅक्स ॲटिट्यूड थ्रू आउट द लाईफ. ओके, मग तो जो निवांतपणा आहे ना, जो आधीचा होता, तो जो निघून गेलाय ना, तो थोडासा आणायचा प्रयत्न करायचा आपल्याला. ओके, म्हणून तो स्टिलनेस जो आहे ना, इट्स पिक्युलॅरिटी म्हणू शकतो किंवा स्पेशालिटी आहे योगाची. ओके, नाउ एन्व्हायरमेंट ऑफ ट्रेनिंग, नॉन पोल्युटेड, फ्रेश अँड क्लीन स्पेस, proper space to practice, proper yoga mats, appropriate class environment from the point of intelligence, finance and harmony. Yoga teaching steps जे आहे, the whole yoga teaching process centers around the most important principles, and that is to feel natural and calm. Be prepared. First one is be prepared. It is the most important point. Whatever subject or asana practice you are going to teach, prepare for it, study. जसं आता माझ्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही लक्षात घ्यात असेल की रिलॅक्स करताना आपण प्रिपरेशन सांगतो की आफ्टर हे सूर्यनमस्कार आपण थोडंसं रिलॅक्स होतो. मग रिलॅक्स होताना मी सांगते की नाउ प्रिपेअर युअर माइंड फॉर कोर एक्सरसाइजेस किंवा प्रिपेअर युअर माइंड फॉर दिस थिंग काय ते प्लँक. ओके, किंवा प्रिपेअर युअर माइंड फॉर ऍडव्हान्स आसनास प्रॅक्टिस. हे जे प्रिपेअर युअर माइंड म्हणतो ना, हे सगळं जे आपण बोलतो ना, हे आपल्यातलं अवेअरनेस वाढवत असतं. आणि जे आपल्या अल्टिमेटली मी एकदम, आता तुम्ही टीचर आहात, आतापर्यंत तुम्ही स्टुडंट होते माझे, आता तुम्ही स्वतः टीचर म्हणून लक्षात आठवायचंय की हा ही म्हणजे टीचर आपल्याला हे सांगत असताना आपण काय थॉट आणायचो डोक्यामध्ये. सो आपण काय करतो, आपलं जे थॉट इकडे तिकडे वंडर होत असताना आपलं मन इकडे तिकडे जात असतं, त्याला परत पकडून आणतो आणि मग आपण अटेंटिव्ह होतो टीचरच्या आवाजाला की अच्छा काय प्रिपेअर करायला सांगतायत, तर आता आपल्याला कोर करायचंय. मग आपल्याला पास्ट एक्सपिरियन्स आठवायला लागतो. कोर मागच्या वेळेस माझं 45 सेकंदच झालं, त्यावेळेस जरा मी ट्राय करणार आहे, अजून 15 सेकंड वाढवायचा, हे वाले थॉट्स येतात. ओके, म्हणजे तुम्ही परत तुमच्या विषयाच्या जवळ येता आणि विषयापासून लांब जात नाही तुमचं थॉट प्रोसेस. त्यासाठी ते बी प्रिपेअर्ड किंवा प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे माइंडची पण.
Start with enough room while going for the class. Introduction of yours and students, it is a nice practice. Start class with silence and meditative practices. Be present, being pleasant by speech and behavior, also with positive talking. Laugh of mistakes. Mistakes are sometimes okay. Do not be disheartened as you miss with right and left or you skip something. Be okay, accept it and move on. Okay. एक्सप्रेस हा जो फन एलिमेंट आहे ना तो मिस नाही करायचा. हे शिवानंदांचं टीचिंग आहे. ओके. शिवानंद आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत, ज्या मास्टर्स आहेत. टी कृष्णमाचार्यांपासून सगळे स्टुडंट निघाले. अगदी अय्यंगार, शिवानंद आणि बिहार स्कूल योगाचे जे टीचर होते, तर त्या प्रत्येकाने ना आपापली एक शैली डेव्हलप केली. त्यातले जे शिवानंद होते ना, त्यांचं मेन हे असायचं की रिलॅक्स ॲटिट्यूड मेंटेन करायचं. आपण जे फॉलो करतोय की अवेअरनेस घेऊन यायचा आणि तुमचं जे कम्प्लीट आसन करताना पण रिलॅक्स ॲटिट्यूड मेंटेन करायचा. म्हणजे आसनामध्ये पण खूप ओढाताण आणि खूप हे नाही, थोडंसं निवांतपणा आणायचं आणि परफेक्शनकडे लक्ष द्यायचं. ओके. शिवानंद आणि हे आपण अय्यंगाराचं करतो, दोघांचं थोडंसं सेम आहे. सो त्यांचं काय म्हणणं होतं शिवानंदांचं की एंटरटेनमेंट किंवा तो जो फन एलिमेंट आहे ना कुठल्याही गोष्टीतली, ती घालवायची नाही. ओके. स्ट्रिक्टनेस ठेवायचा, पण फन एलिमेंट ठेवा, पण अगेन कुणाला दुखवायचं पण नाही, कुणावरती हे नाही करायचं, कॉमेडी किंवा असं कुणावरती नाही हसायचं. पण सिच्युएशन मध्ये थोडासा जेव्हा निवांतपणा येतो ना, थोडंसं हसणं येतं ना, तेव्हा ते छान वाटतं. त्यामुळे असं काही गोष्टी झाल्या तर तुम्ही यू कॅन लाफ आणि मिस्टेक्स ज्या आहेत त्या ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. ओके. त्याच्यावरती पूर्ण हे नाही करायचं, पॉइंट आउट नाही करायचं. ही मिस्टेक झाली आणि आता ती धरून नाही ठेवायची, ती सोडून द्यायची. ओके. मिस्टेक्स आर समटाइम्स ओके. डू नॉट बी डिसहार्टन as you miss with right and left or you skip something. Be okay, accept it and move on. Okay. Express thanks to students at the end of the class. Show your gratitude to students. Accept the situation, learn from good and bad situations aroused in the class, and accordingly strategize your class. Keep teaching. The more a teacher teaches, the more teaching gets. Okay. Now, the scope of practicing yoga, if you are having a good skill or of teaching, then this is a very good profession. In schools, colleges, gym, resorts, companies, and so on, the demand of yoga instructor is good. Nowadays, you can build your own brand or take private classes. In all the classes and masses, yoga is popular, so one can earn well. The need for referral to other professional services, if the time is not permitting or the classes are full, then one should refer the student to other instructors. If the instructor is not practicing the same which the student is asking for, when the aspirant has reached the plateau in his progress with a teacher, the latter can direct the aspirant to another teacher. It depends on तुमचे काय म्हणू शकतो आपण, प्रॅक्टिस किती डीप आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जर एखादा स्टुडंट वाटत असेल थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, यू कॅन रेफर दॅट पर्सन टू अनदर. ओके. दुसरा टीचर्सकडे रेफर करू शकता हायर स्टडीजसाठी. जसं आपण सांगतो ना, आपण BSc, MSc, PhD करतो, तर तशा टाईपमध्ये. ओके. नाउ यू कॅन मेक yoga can make you work faster. Mind and yoga practitioner become calm and focused if they practice it on a regular basis. Observed capacity for well-developed communication skills. Some of the essential qualities include attention, awareness, self-examination, intention, and skillful action. Now, listening, the instructor teacher should have an obvious quality of deep listening. While this may seem simple enough, it is one of the most difficult and most essential traits in the teaching profession. How to speak and communicate. Express yourself in a right manner. One should be concise, to the point, and clear. Always explore and to explain. Always be prepared to provide relevant and appropriate information. Never expect that others can read your mind विदाउट व्ह्यू पॉइंट. ओके. सुरुवातीला हे थोडंसं असं होतं की आपण कन्सिडर करतो की समोरच्याला एखादी गोष्ट माहित असेल, पण आपल्याकडे शून्यात येणारे पण लोक असतात. त्यामुळं प्रत्येकाला एखादा पॉइंट किती वेळा रिपीट होऊ देत, पण चुकीचं नाही होऊ द्यायचं. ह्याचं एक उदाहरण मी बघितलं होतं, म्हणून तेव्हापासून मी ते स्टार्ट केलं
की प्राणायाम येतो असं सांगून एक जण जॉईन झाली होती आणि तिने जॉईन झाली, पण कपालभाती म्हणजे करत असताना व्यवस्थित करायची, पण ती करायची ऍक्च्युली भस्त्रिका. एखाद आठवडा झाल्यानंतर लांबून दिसताना सेम दिसत होतं, पण मग त्यांना कपालभाती आणि भस्त्रिकेतला मी दुसऱ्या एका स्टुडंटला समजून सांगताना त्यांनी सांगितलं की हे आम्हाला नव्हतं माहिती, हे कपालभाती आणि हे भस्त्रिका आहे. सो मी करताना भस्त्रिका करायची आणि कपालभाती केलीच नाही कधी. सो मग असं मिसकम्युनिकेशन होऊ नये म्हणून मग आता आपण काय केलंय की एक रेकॉर्डिंगच तयार करून ठेवलंय त्या सगळ्या प्राणायामचं आणि आपल्या सगळ्या नवीन सिक्वेन्स. कारण नवीन स्टुडंट्स कोणी आले तर म्हणजे हे तुम्ही पुढे जाऊन लक्षात ठेवू शकता. नवीन स्टुडंट आले तर प्रत्येकाला आपल्याला एक्सप्लेन करायला, प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करायला साधारण 10 मिनिटं लागू शकतात. प्रत्येक एक एक तासातली 10-10 मिनिटं नाही देऊ शकत आपण. मग अशांसाठी तुम्ही काहीतरी एक तयार करून ठेवू शकता रेकॉर्डिंग, मग ज्याच्या थ्रू ते गेले नंतर त्यांना ते सोपं जाईल. आणि कधी नवीन क्लासला त्यांना सांगायचं की ऑब्झर्वेशनवर जास्त फोकस करा. परफेक्शन आणि करण्यावरती लगेच फोकस करू नका. 1-2 दिवस किंवा 3 दिवस फक्त ऑब्झर्व करा. पॅटर्न काय आहे, कसं करतोय आणि इन्स्ट्रक्शन काय देतोय, त्याला थोडंसं यूज टू व्हा आणि नंतर मग तुम्ही करण्याकडे लक्ष द्या. ओके. त्यामुळे ते लक्षात हे अनुभवांमधून समजायला तुम्हाला मदत होते आणि मग त्यानुसार तुम्ही फक्त चेंजेस पण केले पाहिजे. जे चाललंय ते तसंच चालू नाही ठेवायचं. थोडंसं स्टुडंट्सना सोपं होईल अशा दृष्टीने काम करायला सुरुवात करायची. नेव्हर स्पीक आर्ग्युएबली. दिस सिम्पली मीन्स हिअर that never give such statements which may provoke arguments. Concentrate on appreciation. It has been found in the studies of psychological theories that a ratio of 5:1 for the appreciation to complaint is recommended. कॉन्सन्ट्रेट ऑन ॲप्रिसिएशन. ॲप्रिशिएट करण्याचा एकही चान्स सोडू नका. ओके. कंप्लेंट हा आपला पार्ट येतच नाही. कंप्लेंट म्हणजे प्रत्येकजण आपापले ट्रेट्स घेऊन आपल्याकडे येतात, काहीतरी पॉईंट घेऊन. प्रत्येकाला फक्त योगा शिकण्यात इंटरेस्ट असतो, प्राणायाम आणि मेडिटेशन. याच्यामध्ये उलटं कंप्लेंट करायचा आपला काही प्रश्नच नसतो. फक्त ॲप्रिसिएशनचा चान्स सोडू नका. लास्ट टाइमपेक्षा यावेळेस थोडं चांगलं केलं आहे किंवा एखादी पोस्ट छान केली आहे, जास्त वेळ होल्ड केला आहे, अवघड आसन ट्राय केलं आहे. सो प्रत्येक वेळेस त्यांना ॲप्रिशिएट करा. टर्न युअर क्रिटिसिझम इन टू रिक्वेस्ट. द इन्स्ट्रक्टर टीचर्स कॅन बी क्रिटिकल अबाउट द स्टुडंट्स परफॉर्मन्स इन अ वे दॅट it stimulates the student to perform better. The teacher can turn his or her criticism into polite advice for the better performance. Okay. हे थोडंसं प्रत्येक टीचरची एक वेगवेगळी हे असते. ओके. शिवानंद मध्ये निवांत असतं, मी जसं सांगितलं तसं. आता एकच टीचर जी दोन्हीकडं जिने काम केलेलं आहे ते. सो शिवानंद मध्ये त्याच टीचरने अनुभवलं की ते सॉफ्ट स्पोकन होत्या. ओके. टीचर असतात शिवानंदचे. अय्यंगार मध्ये छडी घेऊन बसतात की इथं हा पाय सरळ म्हणजे सरळच पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल वीरभद्रासन मध्ये आपण मागचा पाय स्ट्रेट ठेवतो, पुढचा पाय 90 डिग्रीत ठेवतो. तर पुढचा पाय जो आहे तो 90 डिग्रीतच राहायला पाहिजे आणि तो राहण्यासाठी ते छडी घ्यायचे त्यांचे टीचर आणि मारायचे ऍक्च्युली की मागचा पाय हा 90 डिग्रीत का राहत नाहीये, पुढचा का मागचा पाय स्ट्रेट का राहत नाहीये, कर अजून सरळ, कर अजून सरळ, पुढचा का 90 डिग्रीत राहत नाहीये. बट अगेन टीचिंगचे तरी पण फॉलो करणारे दोघांनाही भरपूर फॉलोअर्स आहेत. असं नाहीये. ते पर्सनॅलिटी ट्रेट, समोरच्या व्यक्तीला कसं स्टुडंट कडून घ्यायला आवडतं आणि स्टुडंट्सला त्या व्यक्तीच्या मागची तळमळ कळते. जरी हार्श असले खूप थोडे तरी असं वाटतं ना स्टुडंट्सना की हे जे करतात आपल्यासाठी करतात. ओके. सो ते इथं त्यांनी सांगितले की टर्न युअर क्रिटिसिझम इन टू रिक्वेस्ट. नेव्हर ब्लेम. ओके. ब्लेम करायचं नाहीये. वेनेवर लिसनर्स आर ब्लेम दे कम फॉरवर्ड टू डिफेंड देमसेल्फ अँड पुट अ स्टॉप ऑन देअर लिसनिंग. डुईंग कम्युनिकेशन विदाउट पॉइंटिंग आउट द फॉल्ट्स अँड ब्लेम इच अदर इज वायटल. ओके. सो हे सगळे जे पॉइंट आहेत ना, आता हे मी सगळे रीड नाही करणार आहे, हे कॉमन पॉइंट्स आहेत. हे रीड करा आणि लक्षात घ्या. मेक अ शिफ्ट फ्रॉम ब्लेम टू वंडर. बी अटेंटिव्ह. बॉडी लँग्वेज. युअर बॉडी लँग्वेज शुड शो you are listening to the speaker. Always maintain proper eye contact with the speaker. Be in the habit of nodding to make sure that you are attentively listening and never cross your arms while listening to or talking to somebody. Be a generous listener. Complete understanding. Response is must rather than the answer. And if required, touch and express reassurance. Okay.
टच आणि रिअश्युरन्स म्हणजे एखादं आसन करत असताना करेक्शन किती आहे आणि थोडंसं अजून कसं पुढे जाऊ शकता हे सांगण्यासाठी काही काही वेळा आता आपण जेव्हा ट्विस्टिंग करत होतो ना कॅट अँड कॅमल मध्ये जाऊन एक हात दुसऱ्या हाताच्या खाली जाऊन ट्विस्ट अप्पर बॉडीचा जेव्हा आपण ट्विस्ट घेतो तो असे काही ट्विस्ट किंवा असे काही आसनं आहेत जी जर आपण त्या स्टुडंटला टच केलं आणि थोडंसं आपण त्यांना सांगून मोटिवेट केलं ना की तुम्ही अजून करू शकता की ते अजून छान करू शकतात. तरी अजून मला वाटतं 10 ते 20% ही थिअरी वापरते. अजून बरीच पैकी ही थिअरी वापरण्यासारखी आहे की एखाद आसन मध्ये आपण अजून तुम्ही सगळे पश्चिमोत्तानासन करताना अजूनही मी तुम्हाला तितकं पुश करत नाहीये. पश्चिमोत्तानासन मध्ये आमच्या टीचरने आम्हाला पुश करून आमचं पश्चिमोत्तानासन करून घेतलं होतं. पण त्याच्यामध्ये हा थोडा करोना आला त्यामुळे आपण टच अजून यूज करत नाहीये बट तो इफेक्टिव्ह टच आहे थेराप्युटिक टच आहे ज्याच्याने म्हणजे ते एखादा आसन स्टुडंटचं छान होणार आहे ओके सुधारणार आहे आणि त्यांना कळणार आहे की कुठून बेंड व्हायचंय. पश्चिमोत्तानासनला काय करायचंय फक्त आपल्याला लोअर बॅक कडून अप्पर बॅक मध्ये एक पुश द्यायचा आहे किंवा स्प्रेड करायचंय दोन्ही हातांनी आणि थोडंसं पुढे ढकलायचंय लोअर बॅक लंबारचे जे हे आहेत आपले ते लंबारचे वर्टिब्राज त्याच्यानंतर आपोआप अप्पर बॉडी जी आहे ती थोडी पुढे जाते जिथं तुमचं फोरहेड गुडघ्याच्या पुढे टेकणार असेल ते अजून थोडंसं पुढे जातं ओके आणि जे मी म्हणते ना कायम हिप जॉईंट मधून फॉरवर्ड बेंड करा तर त्याला एक पुश मिळतं ओके. आता येणाऱ्या वीक मध्ये मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदा केलं की कळेल ओके. त्यानंतर मेथड्स आहेत प्रेझेन्स ते तुम्ही रीड करा. द साइन ऑफ अकम्प्लिश्ड अँड मॅच्युअर्ड योगा टीचर इज रिअलिस्टिक अँड ऑथेंटिकली स्किलफुल कम्युनिकेशन इज अ कंबाइंड पॅकेज ऑफ द युसेज ऑफ वर्ड्स युज्ड बाय द स्पीकर. आता हे सगळे हळूहळू तुमच्या अनुभवाने वाढत जाईल ओके. आता डायरेक्टिव्ह अँड नॉन डायरेक्टिव्ह डायलॉग अँड व्हॉट इज नॉन डायरेक्टिव्ह डायलॉग ओके. द डायलॉग इज प्रोबॅबली द मोस्ट प्रेसिंग इश्यू फॉर द training because everyone could never be a master of memorization okay. प्रत्येकाला सगळं लक्षात राहतं असं नाही आणि इव्हन यातले टीचर यांनी काय केलंय लेवल 1 ला एक सर्टन सिलेबस ठेवलाय. तो सिलेबस जरी तुम्ही पाठ केलात म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे मास्टर झालात 70% की तुम्ही लेवल 1 पास केले. मग इतकं जुजबी नॉलेज जरी तुम्हाला असेल तर यू कॅन स्टार्ट अ योगा क्लास ओके. तुम्ही स्टार्ट करू शकता आणि बाकीचं जर टीचिंग आहे ना ते अनुभवातनं येत जाणार आहे. मग लेवल 2 करणं मग थांबणं मग लेवल 3 करणं असं ही झाली प्रोसेस. अनुभव घेत घेत एका साईडला स्टडी चालू ठेवायचा कारण हा स्टडी नेव्हर एंडिंग आहे. योगाचा स्टडी हा स्टॉप आणि ती आवड जर असेल ना तर तुम्हाला हळूहळू बरोबर पुढचं करायची इच्छा होते ओके. कारण लेवल 1 ला आल्यानंतर असं अर्धवट सोडल्यासारखं वाटतं. लेवल 1 केल्यानंतर आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. जर आपल्याला खूप त्यातनं शिकायची इच्छा असेल तर लेवल 1 केल्यानंतर आपल्याला एक असं 20-30% सॅटिस्फाईड वाटतं. अजून लेवल 2 करायची इच्छा होते मग लेवल 3 मग लेवल 4 मग योगा थेरपिस्ट आहे मेडिकल योग आहे MSc आहे PhD आहे. सो त्याच्यात खूप पुढे जाण्यासारखं आहे बट ती आवड असणं गरजेचं आहे ओके. Non-directed dialogue, it is something that one should tend to do naturally in life. It feels much more supportive when someone really listens to what the other person is saying rather than trying to think of what he and she is doing, she is going to say next, or to the spit out some preconditioned mechanical response that he and she is supposed to say. It feels supportive to have someone says, I hear that you are upset and I am still here supporting you. I see that you are angry or depressed or fearful and I am not going to tell you to look at the bright side, to focus on the positive or to do or to let it go. In essence, this is what a skilled yoga instructor does in his or her classes. He sees, genuinely listens and offers his or her students support. The teacher does not judge them by what they are saying or feeling. She does not tell them how to fix their problem. She or he does not suggest that they should look at the things differently or be different. So how does this work in sessions? The process is actually very simple and from the practitioner's standpoint, it involves two main phrases. What's happening now and tell me more. ओके. ते 2 वर्ड्स वापरणं जास्त आहे गरजेचं आहे म्हणजे कोणतरी ह्या दोन्ही फ्रेजेस मधून आपण समोरच्याला बोलतं करू शकतो बघा. व्हॉट्स हॅपनिंग नाऊ अँड टेल मी मोर. जरी समोरचा सांगत असेल तर अजून सांग म्हणजे समोरच्याला बोलतं करणं ओके. हे इम्पॉर्टंट आहे. हँडलिंग ऑफ डिफरंट ऍस्पिरंट्स.
हा, हे 3 इम्पॉर्टंट आहे. हा, अधम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. तुमच्याकडे येणारे जे कोणी स्टुडंट्स आहेत, ह्या 3 कॅटेगरीमध्ये बसतात. प्रॅक्टिशनर्स ऑफ योगा आर कॅटेगराइज इंटू 3 लेवल्स और डिग्रीज. वन हू हॅज बीन इनिशिएटेड इंटू योगा प्रॅक्टिस, जस्ट इनिशिएट केलंय किंवा ऐकून आलेत कुणाकडून तरी की योगा छान असतं करायचे, की डॉक्टरांनी सजेस्ट केलंय, तर त्यांना म्हणतात अधम अधिकारी. मध्यम अधिकारी, वन हू हॅज बीन प्रॅक्टिसिंग योगा फॉर फ्यू इयर्स. अँड उत्तम अधिकारी, वन हू इज अन अडॅप्ट ॲट योगा, म्हणजे खूप वर्षांपासून करतात, 15-20 वर्षांपासून, तर ते झाले उत्तम अधिकारी. स्टुडंट्स आर एबल टू लर्न प्रॉपरली अँड इम्प्रूव्ह देअर पोस्चर्स वेन टीचर्स डू डेमॉन्स्ट्रेशन ऑफ योगिक पोचेस. इंजुरीज कॅन बी प्रिव्हेंटेड वेन डिटेल्ड अँड ॲक्युरेट इन्स्ट्रक्शन्स आर गिवन. याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे, कारण मेडिकल इश्यूज हल्ली वाढत आहेत. नाव व्हायटल नीड फॉर मोर मॉरल स्ट्रेंथ अँड करेज. हे बाकीचं आता तुम्ही रीड करा. तुम्ही बघितलं असेल की सिम्पल गोष्टी दिलेल्या आहेत. मी योगिक प्रिन्सिपल्स फक्त रीड करणार आहे. हे पण रीड करा, मी सोडते म्हणजे तुम्ही सोडू नका. सिम्पल आता हे फक्त याच्यात इम्पॉर्टंट काय होतं आतापर्यंत आपण बघितलं, त्याच्यामध्ये अधम अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी यावरती क्वेश्चन विचारतात, ते एक लक्षात ठेवा. आणि प्रिन्सिपल अँड स्किल्स ऑफ एज्युकेटिंग ॲस्पिरंट्स, पुढच्या पेजवरचं जे आहे ना योगिक प्रिन्सिपल्स, ते लक्षात ठेवायचे. ओके, स्किल्स रिक्वायर्ड फॉर एज्युकेटिंग ॲस्पिरंट्स, त्यातलं योगिक प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा. आणि त्याच्या खालचं जे आहे ना टीचिंग मेथड्स, या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक मिनिट. हा, सो योगिक प्रिन्सिपल्स वरती या डायरेक्ट, त्याच्यामधलं रीड करून बघा. ओके, सिम्पल थिंग्स आहेत. जसं मला वाटतं मी तुम्हाला अजून एक टॉपिक रीड करायला दिला होता, योगा प्रिन्सिपल्स टू बी फॉलोड वाईल कंडक्टिंग अ क्लास. ओके, त्याचा मी पेज नंबर पण सांगितलं होतं तुम्हाला. सो ते आणि हे एकच आहे. प्रिन्सिपल, योगिक प्रिन्सिपल्स बघा. Yogic practices should not be misunderstood with exercise. As in practice of yoga, no vigorous movements are involved. So many types of violent action must not be included in yogic practices. हा, आता हा झाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू. हा ट्रॅडिशनल योगा बद्दल लिहिला गेलेला आहे. बट व्हॉट वी आर डुईंग, आपण जे इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे ते पॉवर योगा पण आहे. ठीक आहे. आता ट्रॅडिशनल योगामध्ये जर आपण केलं ट्रॅडिशनल योगा, तर त्याच्यामध्ये फक्त स्ट्रेचिंग येतं, स्ट्रेंथ येते आणि स्ट्रेचिंग जास्त येतं, पण कार्डिओ येत नाही. आता नीड ऑफ टाइम, जसं हठयोगाचं आपण बघितलंय, नीड ऑफ टाइम नुसार त्यांनी नवीन गोष्टी ऍड केला होता. तर आपण हठयोगा प्रॅक्टिशनर्स आहोत, मग आपण काय करतो की नीड ऑफ टाइम मध्ये काय आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल ऑलरेडी आहे. ओके, मग आपल्याला थोडंसं हार्ट ऍक्टिव्हेट होण्यासाठी किंवा इंटरनल ऑर्गन्स ऍक्टिव्हेट होण्यासाठी कार्डिओ घालणं गरजेचं आहे. मग आपण बऱ्याचदा बाकीचे 3 दिवस आपण कार्डिओ सूर्यनमस्काराच्या रूपातच करतो. म्हणजे सूर्यनमस्कारच एकदा कधीतरी फास्ट घेणं होतं किंवा वेगवेगळ्या टाइप्स ऑफ सूर्यनमस्कार, आणि ते पण बऱ्यापैकी काउंट आपले खूप स्लो नसतात, फास्ट असतात. ते झालं तुमचं कार्डिओ, कारण ते नॉनस्टॉप मुवमेंट करताना तुम्ही हे 12 रेग्युलर 12 सूर्यनमस्कार आणि मी पुढचे 8 किंवा 6 घेते, आणि त्यात पण शेवटचा सूर्यनमस्कार विथ व्हेरिएशन असतो. मग साधारण 15 ते 20 मिनिटं तुम्ही कंटिन्युअसली मुवमेंट करत असता, ते झालं तुमचं कार्डिओ. ओके, मग कार्डिओ इम्पॉर्टंट आहे. मग आपण त्याला काय केलंय, थोडंसं मॉडर्न बेसला सपोर्ट दिलाय ट्रेडिशनल योगाला. योगा प्रॅक्टिसेस आर ऑफ डायव्हर्स नेचर अँड एनकम्पास व्हेरियस मेकॅनिझम्स which help in achieving and obtaining results from different yogic practices, meditation, आसन, बंध, प्राणायाम, मुद्रा and क्रियाज. हे आपण आता ऑलरेडी बघितलंय. In order to influence than tanning system of body rather than the physical, the asana should be practiced slowly. One should maintain a particular asana position for a certain time by using less efforts. The main feature of asana technique is to perform effortlessly and attain maximum relaxation in the final posture. आता हे फायनल पोस्चर मध्ये रिलॅक्सेशन मिळवायचं ते ठीक आहे, बट कम्प्लिटली रिलॅक्स स्टेट मध्ये या ठिकाणी सांगण्यापेक्षा मी असं सांगेन की थोडंसं आउट ऑफ कम्फर्ट झोन जायचं. बट आता 10 सेकंदांनी मला वाटतंय सोडावंसं, तर ट्राय टू पुश युअर सेल्फ फॉर 15 सेकंड्स. 5 सेकंद तरी थोडंसं एक्स्ट्रा केल्याशिवाय तुम्ही ज्यात आहात त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. ओके, खूप ओढाताण नाही, पण थोडंसं जस्ट तो जो एक प्लॅटू आहे ना, आता सगळ्यांचा प्लॅटू आहे 15 सेकंद मी सहज होल्ड करते, तर मग ते लाईफ टाईम 15 सेकंदांवरतीच राहणार जर मी थोडंसं पुश नाही केलं आणि 20 सेकंदांपर्यंत नाही घेऊन गेले तर. ओके,
आता याच्याने होणार काय आहे, तर थोडंसं आपल्याला स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग जास्त होईल. ज्यावेळेस जास्त होल्डिंग घेतलं असेल किंवा नवीन आसन घेतलं असेल त्यावेळेस मसल पेन वगैरे होईल, बट अल्टिमेटली हे तुमच्या बेनिफिटसाठीच आहे. आणि कुठं थांबलं पाहिजे म्हणजे अति म्हणजे आपण नेक्स्ट लेवल पर्यंत तर मी अजूनही कुणाला असं ताणलेलं नाहीये, कारण तुम्ही सगळ्यांनी जे अप्रोच केला आहे ते तुम्हाला सगळ्यांना एक हेल्दी लाईफस्टाईल हवी आहे. असा अप्रोच नाहीये की मला अमुक एक आसनच इतक्या वेळ होल्ड करता आलं पाहिजे. ते प्रत्येक स्टुडंटला रीड करून तुम्ही ट्राय करू शकता. आता महेश बेस्ट प्रॅक्टिस करतात, तर आपण त्यांना म्हणजे मी त्यांना वेगवेगळ्या ट्रायल देते, जे त्यांच्या त्यांच्या बॉडी टाईपवरती. त्यांचा थोडासा टाईप जो आहे तो पित्त वात टाईपचा आहे, म्हणजे त्यांच्या मुवमेंट्स छान होतात. मग त्यामुळे मी त्यांच्यावरती नवीन ट्रायल करू शकते. असं तुम्हाला तुमच्या स्टुडंट्समध्ये बघायचंय. ओके. आणि त्यांची डिमांड बघायची. काही स्टुडंट्सना योगामधून फक्त एक छान लाईफस्टाईलसाठी आणि फिटनेससाठी करायचं, त्यांना तेवढंच द्या. जर त्यांना तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी बोला की तुला हे आसन छान जमू शकतं, तर तू हे ट्राय कर. योगिताला एकदा सांगितलं होतं की तुझा माइंड प्रिपेअर आहे, फक्त बॉडी प्रिपेअर नाही. काय सांगितलं होतं मी योगिता? त्याच्यानंतर तू आसन करायला लागली. हा, काय? बॉडी प्रिपेअर्ड आहे, माइंड प्रिपेअर्ड नाही. बॉडी प्रिपेअर आहे दिसतंय मला, पण तुझं माइंड प्रिपेअर नाही. मग त्याच्यानंतर तिने एकदा घरी केलं आणि मग त्याच्यानंतर आता ती प्रॅक्टिस करायला लागली हेडस्टँड. ओके. म्हणजे हे तुम्हाला रीड करता येतं आणि 100%. कारण साधारण सगळेच आपल्यातले 35 म्हणजे 30 ओलांडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कळतं, आपल्याला तितकं एक ते समोरच्या मधलं कोशांचा आपण आता स्टडी केलाय, त्यामुळे समोरच्याची कपॅसिटी कळते आणि आपण त्यांना कुठं थांबवायचं तेही कळतं. आपल्यातलं संगीता पण आहे, तिला नेक पेन आहे, पण तिला सगळं अटेंड करायचं असतं. तुमच्याच बॅच मधली संगीताची पुढं असते. नेक स्पॉन्डिलायटिस आहे, तिच्यासाठी मी स्पेसिफिकली प्रत्येक वेळेस सांगते की ज्यांना नेक पेन आहे त्यांनी हे करू नका, पण तिला पुढचं 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 करायची फार इच्छा असते. मग तिच्यासाठी म्हणजे ती मेंटली फुल स्ट्रॉंग आहे आणि तिला मी ते रिझन पण सांगितलं की का नेक स्पॉन्डिलायटिस आहे. त्याचे थॉट्स होल्ड करणं किंवा खूप रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, तो तिचा प्रकार झालेला आहे. एक जनरल आपल्यातलीच आहे म्हणून मी सांगते फक्त उदाहरण, कारण असं ते एकत्र फॅमिलीमधून आलेली आणि मोठी असल्यामुळे खूप सगळ्या अशा गोष्टी ओढून घेणं, धरणं, मग त्यातनं बोलता बोलता आपण थोडंसं काउन्सिलिंग करून टाकतो. ते तिला छान वाटतं. हळूहळू ती ते प्रॅक्टिस पण करते आणि हळूहळू ती त्या ह्याच्यातनं बाहेर पण येते. आधी ते एपिसोड फार असायचे तिला नेक पेनचे, आता हळूहळू कमी होतात. ओके. मग अशा वेळी तिला मीच ऍडवाइस करते, घरी खूप काम झालं असेल तर थोडंसं रेस्ट पण करत जा. ओढून ताणून इथं येऊन एक्झॉर्शन करू नको, एक्झर्शन करून घेऊ नको, रेस्ट करत जा. जिथं गरजेचं आहे तिथं रेस्ट करणं पण गरजेचं आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सो हे सगळं ना तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसने तुमच्या लोकांसोबत राहून कळणार आहे. ती दृष्टी फक्त डेव्हलप करा. ब्रिथिंग एक्सरसाइजेस आर क्वाइट डिफरंट फ्रॉम प्राणायाम प्रॅक्टिसेस इन टर्म्स ऑफ पर्पज अँड टेक्निक. आपण जे करतो ते ब्रिथिंग एक्सरसाइजेस आहेत, ते प्राणायाम नाही आहे ऍक्च्युली. प्राणायाम मी सांगितलं, अनुलोम विलोम जे प्राणायाम आहे ते 16, 64 आणि 32 या लेवलच्या पुढे सुरू होतं. ओके. Practice of yoga should not be done in such a way that it leads to unnecessary exhaustion and tiredness. In case fatigue is felt, then one should get into shavasana. ते तर आपण मध्ये मध्ये घेतोच. Regular practice of an activity resulting in pleasure and satisfaction contributes to the most effective learning. Occasional short period of rest between the practice period produce superior results in learning motor skills. जे आपण ऑलरेडी करतो. मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्सेशन टाकलं ना की एक तयारी होते पुढच्या आसनाला नीट करायची. टीचिंग मेथड्स जे आहेत 2 आहेत, इन्स्ट्रक्शनल मेथड आणि मेथड यूज फॉर टीचिंग प्रॅक्टिकल स्किल्स. थोडं इम्पॉर्टंट आहे. बाकी बाकीचं रीडिंगच आहे. येस. फॉलोइंग आर सम ऑफ द बेसिक मेथड फॉर टीचिंग. लेक्चर मेथड आहे आणि रिस्पॉन्स टू इन्स्ट्रक्शन मेथड, त्या 2 रीड करूयात. डायरेक्ट प्रॅक्टिस मेथड याचा ना मला एक तुम्हाला पीपीटी पाठवायचं आहे, तर पीपीटी मधला अभ्यास करूया. हे फार बेसिक लेवलचं राहिलंय, ह्याच्या नंतरचं पण एक नॉलेज आलेलं आहे. 8 स्टेप मेथड टू टीच. आता आपण फक्त हे लेक्चर मेथड आणि रिस्पॉन्स टू इन्स्ट्रक्शन मेथड आणि त्याच्या लास्ट पेजवरचं 8 स्टेप मेथड टू टीच इतकंच रीड करूया. बाकीचं मी तुम्हाला एक पीपीटी पाठवते, PDF पाठवते, त्याच्यातून रीड करा.
आता following are the some of the basic method of teaching. Lecture method, it is perhaps the oldest method used for formal teaching. It is more useful with mature students who have a high degree of auditory perception, since it involves problems of attention, voice level, clarity, use of rest period, and vocabulary level. The lecture method has considerable use of teaching yogic practices. It may be used in presenting any type of the information related to particular activity in the perspective of yoga in general. A lecture can be stimulating, interesting, and motivating to the students if the teacher prepare it properly. Okay. The lecture method proves of greater advantage when combined with other methods. Limitation of this method: lecture method is simple. जे आपण टीचिंग करायचं, स्टुडंट्सना शिकवायची जी मेथड आहे तीच लेक्चर मेथड. जसं लेक्चर घेतो तसं असं लिहिणं. It is a teacher centered activity and may encourage lack of participation on the part of the students. Many students lack ability to learn by this method. It may lead teachers to ignore more effective methods. Okay, सगळ्या मेथड एकत्र, फक्त टीचरने शिकवणं आणि स्टुडंट्सने ऐकणं याच्यापेक्षा स्टुडंट्स कडून करून घेणं, एखाद्या आसनला मोटिवेट करणं, किंवा अजून एक थोडी इफेक्टिव्ह मला मेथड वाटते, आठवड्यातली 15 मिनिटं, मे बी आता शुक्रवार म्हणू शकता किंवा गुरुवारची शेवटची 15 मिनिटं ही फक्त तुम्हाला सेल्फ एक्सप्लोरेशनला देणं. म्हणजे आय विल बी देअर, पण तुम्ही आता आठवड्याभराच्या प्रॅक्टिस नंतर असं आपल्याला वाटतं ना की एखादं आसन मॅडमने अजून थोडं शिकवलं असतं, थोडा वेळ जास्त तर मला आलं असतं, पण आता ते 20 सेकंद करायचं होतं म्हणून राहून गेलं. असं एखाद दुसऱ्या आसनाची प्रॅक्टिस तुम्हाला फक्त शेवटची 15 मिनिटं करू देणं, आठवड्यातनं एकदा, आणि फक्त शेवटची 15 मिनिटं. एखादं तुमच्या आवडीचं आसन जे तुम्हाला वाटतं घरी गेल्यानंतर होत नाही, घरी प्रॅक्टिस प्रत्येकाकडून होतेच असं नाही, पण ते आसन एखादं माझ्या समोर प्रॅक्टिस करायची तुम्ही, अशी तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिससाठी 15 मिनिटं देणं, ही एक मेथड छान आहे, ती आपण हळूहळू इन्क्लूड करूया. सो ते झालं लेक्चर मेथड बद्दल. दुसरं, रिस्पॉन्स टू इन्स्ट्रक्शन मेथड. इन दिस मेथड द टीचर गिव्स प्रिसाइज इन्स्ट्रक्शन which precedes follow for the concurrent with demonstration, and all students respond to the instructions in the same way. An information approach with this method is more favorable in teaching such activities where there is some variation in the performance of the individuals. This method can be profitably used after paying due attention to the problems faced by the individuals. जे आपण करतो ती करत करत सांगणं, मी स्वतः करणं, मी करत करत तुम्हाला सांगणं, आणि मग तुमच्यातला प्रत्येकामध्ये व्हेरिएशन असेल तर चेक करणं. ओके, ते झालं सेकंड मेथड. इंडिव्हिज्युअलाइज instruction method. It is based on the principle that learning is highly individualized. In this method, attempts are made to provide by different means of individual differences within the pattern of group structure. Okay, so it is based on principle that learning is highly individualized. प्रत्येक individualचं लर्निंग हे वेगवेगळं. In this method, attempts are made to provide by different means for individual differences within the pattern of the group structure. एकच आसन 5 जणांना वेगवेगळ्या प्रकारे सांगणं. फॉर एक्झाम्पल, सर्वांगासन आहे, ते एकाला विदाउट सपोर्ट सांगणं, एकाला विथ सपोर्ट सांगणं, आणि दुसऱ्याला जो त्याच्या इंटरमिजिएट फेज मध्ये आहे, जो विदाउट सपोर्ट करायच्या तयारीमध्ये आहे. सो ते ही जी झाली ती इंडिव्हिज्युअलाइज इन्स्ट्रक्शन मेथड. ओके, बाकी प्रोजेक्ट मेथड, डेमॉन्स्ट्रेशन मेथड रीड करा, पण आता जे चालतायत त्या वेगळ्या मेथड्स, हे बाकीचं रीड करा तुम्ही. ओके, आता फक्त त्या 8 स्टेप मेथड जे आहे टू टीच, त्या मेथड वरती या, त्याच्यावरती विचारतात क्वेश्चन, पण त्याचं एक्सप्लेनेशन यात नाहीये, त्याचं मी तुम्हाला पीपीटी पाठवते लास्ट पेज वरती. 8 स्टेप मेथड टू टीच सायलेंट डेमॉन्स्ट्रेशन, डेमॉन्स्ट्रेशन विथ काउंट अँड ब्रीदिंग, डेमॉन्स्ट्रेशन विथ द एक्सप्लेनेशन विथ बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स. आता बघा, सायलेंट डेमॉन्स्ट्रेशन विदाउट एक्सप्लेनेशन, पहिल्यांदा फक्त डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणं. डेमॉन्स्ट्रेशन विथ काउंट अँड ब्रीदिंग, डेमॉन्स्ट्रेट करत असताना काउंट आणि ब्रीदिंग वरती फोकस करणं. डेमॉन्स्ट्रेशन विथ द एक्सप्लेनेशन विथ बेनिफिट्स अँड लिमिटेशन, हे प्रॅक्टिस आसना बाय द स्टुडंट. आधी स्वतःने डेमॉन्स्ट्रेट करणं, मग काउंट आणि ब्रीदिंग वरती फोकस करून सांगणं, मग विथ द एक्सप्लेनेशन विथ बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स, त्या आसनाचे स्पेसिफिक बेनिफिट्स अँड लिमिटेशन सांगणं. प्रॅक्टिस आसना बाय द स्टुडंट, मग स्टुडंट्सना करायला लावणं. डिवाइड द एंटायर क्लास इंटू 2 ग्रुप्स फॉर प्रॅक्टिस. फर्स्ट 1 group will practice and then other.
अँड देन क्वेश्चन आन्सर, सेटल पॉइंट्स अँड ग्रुप प्रॅक्टिस. हे कधी करू शकतो आपण? नवीन आसनांच्या वेळेस. एखादी नवीन आसन इंट्रोड्यूस करून दिला असेल तर आपण आधी सांगतो, म्हणजे मी तुम्हाला फ्लो मध्ये थांबवते की ज्या फ्लो मध्ये आपण आहोत तिथे थोडं रेस्ट करा, आधी मी दाखवते, माझ्याकडे बघा, मग त्या प्रत्येक आसनाचं थोडंसं एक्सप्लेनेशन की या आसनामध्ये ह्या पॉइंटवर फोकस करा, दोन्ही पायांवरती वेट डिस्ट्रीब्यूट करा इक्वली, किंवा डावा गुडघा स्ट्रेट ठेवण्यावरती फोकस करा, अलाइनमेंट कडे लक्ष द्या थोडंसं, की वीरभद्रासन मध्ये डावा पाय मागे घेतला तर डावा हात डावा हिप पण मागे नाही जाते, किंवा आपण परवा केलं ते वीरभद्रासन 3 ज्याच्यामध्ये दोन्ही हात भिंतीला लावले होते आणि एक पाय वर उचलला होता आपण फॉरवर्ड बेंड करून. मग त्याच्यामध्ये परफेक्शन कुठं आलं तर एका साईडची कंबर वर उचलल्या जाते, जो पाय वर उचललाय तर तो खाली घ्या, ती कंबर म्हणजे कम्प्लीट तुमच्या वेस्ट जी आहे ती फ्लोअरला पॅरलल असू द्या. हे सगळे झाले परफेक्शन. हे तुम्ही करून दाखवणं आणि स्टुडंट्सना करू देणं. हे झाले स्टेप. ह्या स्टेप लक्षात ठेवा फक्त, ह्या स्टेप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि आता बाकीचं जे आहे मी तुम्हाला नोट्स पाठवते, PDF पाठवते. ओके. हा, आता तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा. मला कर्मयोग आणि भक्तियोग त्याची PDF आणि कोणी लिंक शेअर कराल का? नाही, मी नाही पाठवली, बहुतेक पाठवते. आणि लिंक पण बहुतेक लेक्चरची. अगं लिंक नाही, मी आता ओपन करून दिले प्रत्येकाला. मी बघितलं पण मला ते सापडलं नाही ऍक्च्युली. मला पण नाही सापडत आहे ते. हो का? भक्तियोग कर्मयोग राहिलंय, बघते मी. अपलोड नसेल झालेलं. नाही, सगळेच अजून सापडत मला नाहीये. सापडलं नाही ऍक्च्युली. बघते मी. पार्ट्स ऑफ योगा ना. नाही, आतापर्यंतच जे रेकॉर्डिंग नाही पाठवलं ते मिळतच नाहीये ऍक्च्युली. म्हणजे लिंक जी ओपन करायला सांगितली ऋग्वेद योगाचं, तिथे ते दिसत नाहीये. मी सगळे ओपन केलेत, म्हणजे मी सगळ्या जे अनलिस्टेड होत्या ना त्या सगळ्या मी पब्लिक केल्यात, म्हणजे तुम्हाला सगळ्या दिसल्या पाहिजे. पण जवळजवळ 48 आहेत. दिसत नाही आपल्या ह्याचं, दिसत नाही. बहुतेक अपलोडच नसेल केलं, म्हणजे ते एखादं राहिलं असेल अपलोड फक्त करायचं. पार्ट्स ऑफ योगाचं बघते, पण बाकी सगळं किती आहेत माहितीये? 48 अपलोड केलेत, 48 रेकॉर्डिंग टोटल. दिसत नाहीयेत त्या अजिबात. बरं, मी लिंक पाठवते, बघते. हा चालेल, लिंक पाठवते आणि मग बघते. ठीक आहे. आणि फक्त त्याची त्याच्यामध्ये PDF पण पाठवशील. PDF पण पाठवते. पार्ट्स ऑफ योगा पाठवते. अजून काही? हे उपनिषद वगैरे आपल्याला आता 1 ला पण आहे का सगळं? काय आहे का? उपनिषद वगैरे जे आहे ना, वेद आणि उपनिषद, हे आपल्या लेवल 1 ला पण आहे का? हो, लेवल 1 ला पण आहे. ओके. ठीक आहे. ते तर बेसिक आहे ना, तिथून पुढे जायचं आपल्याला, म्हणजे त्याचं नॉलेज पाहिजे. आणि इंट्रोडक्शन ऑफ योगामध्ये हार्ड कॉपी मध्ये आहे. हार्ड कॉपी इंट्रोडक्शन आपण हार्ड कॉपी मधून बघितलंय, त्याच्यामध्ये आहे. ओके. हा ते आहे. आता जे परवा 3 जे आपण बघितले, कठोपनिषद आणि हे त्याच प्रश्नोपनिषदची PDF आपण बघितली ना, मे बी ती पण PDF आपली राहिली आहे शेअर करा. मला सांगा कोणकोणते आहेत ते. उपनिषद आणि पार्ट्स ऑफ योगा. ठीक आहे. आपल्याच ग्रुपवर टाकलंय, म्हणजे माझ्या लक्षात राहील. हो चालेल. येस, पाठवते. ओके. आणि रेकॉर्डिंगचं पण चेक करते. अश्विनी मॅमचं कुठलं? अश्विनी मॅमचे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही पाठवले अजून. योगिता मॅम आणि महेश केले होते. कुलकर्णी मॅडमचे ऑडिओ रेकॉर्डिंग. ते धातू आणि कफ याच्या रिलेटेड होतं. आयुर्वेदाचं होतं ते. ते ना त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं, पण त्याची PDF आपल्याला नाही मिळाली आहे. बरं, मी ना दिवाळीच्या आधी अजून एक ठेवते, पुढच्या स्टुडंटसाठी हवंच आहे. सेम टॉपिक, सेम लेक्चर, तुम्ही अटेंड करा. ते चालेल, पुन्हा एकदा अटेंड करा. कारण ते रेकॉर्डिंग जे आहे ऑडिओ ते अपलोड नाही झालं, त्याची हे जास्त होती काय साईज. सो मी आय शेअर्ड विथ जया मॅम, म्हणजे ब्लूटूथ वरनं आम्ही ट्राय केलं, ते झालं. पण ऑडिओ आलं का? ऑडिओ झालं. मग नेक्स्ट वीकेंडला घे तन्मय त्यांच्याकडून, सोबत पण राहू देत, आणि प्लस अजून एकदा आपण करूया. करावं लागणार आहे मला, तो टॉपिक त्यांनाच दिलाय, तर मग आपण ते पण म्हणजे तुम्हाला परत एकदा रिपीट होईल ते.
ओके ठीक आहे? चालेल. येस. येस. ओके देन. चलो. ओके ओके. अभ्यास आणि आधीमध्ये काय विचार ग्रुपवरती टाकत राहा, काही डाऊट्स असतील वगैरे तर माझ्याकडून काय राहिलं असेल तर. ओके? हो. येस. बाय. बाय. बाय.